नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। PCOD आणि PCOS ह्या आजारामध्ये घेण्याचं डाएट आज आपण बघणार आहोत। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आजकाल PCOD ह्या आजाराचं प्रमाण यंग मुली म्हणजे ज्या 17 ते 20 या वर्षातल्या मुलींमध्ये खूप जास्त वाढत आहे। त्याच पद्धतीने या आजारामुळे वजन वाढण्याचं प्रमाण सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। कॉमन हा आजार झालेला आहे आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की हा आजार डायबिटीसच्या अत्यंत जवळचा आजार आहे। हा सुद्धा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की हा आजार का होतोय, कशामुळे होत आहे। तर डायबिटीज प्रमाणेच ह्या आजाराचं कारण सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे। फक्त इन्सुलिन रेझिस्टन्सचा परिणाम हा स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच ओव्हरीवरती झाल्यामुळे हा आजार दिसून येतो। ओव्हरीमध्ये ग्लुकोजला प्रवेश मिळत नाही आणि तो प्रवेश न मिळाल्यामुळे ओव्हरीचं कार्य जे आहे ते व्यवस्थित होत नाही। त्यामुळे PCOD हा आजार आपल्याला दिसून येतोय। मग हा आजार आपल्याला आहे का नाही हे कसं ओळखायचं आहे, तर याचे 4-5 लक्षणं आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। याच्यातलं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे हिरुसिटिझम। हिरुसिटिझमचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरावरती, एका मुलीच्या शरीरावरती पुरुषांप्रमाणे केस दिसून येतात, जसं की गालावरती केस दिसून येतील किंवा तुमच्या पोटावरती केस दिसून येतील, हातापायांवरती केसांची अतिरिक्त वाढ दिसून येते, हनुवटीवरती केस दिसून येतात आणि त्याचप्रमाणे माथ्यावरचे म्हणजे तुमच्या कपाळाच्या वरचा जो भाग आहे त्याच्यावरती केस दिसून येतात आणि हेअर फॉल म्हणजे पुरुषांप्रमाणे केस गळणं सुरू होतं। ह्याचं कारण असं आहे की पुरुषांमध्ये असणारा टेस्टोस्टेरोन नावाचा जो हार्मोन आहे, जो स्त्रियांमध्ये सुद्धा अंशतः असतो, त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढतं आणि त्यामुळे स्त्रियांचं शरीर हे पुरुषांप्रमाणे लक्षणं दाखवायला लागतं। त्यानंतर याचं दुसरं लक्षण आहे की इरेग्युलर मेन्सेस म्हणजेच तुमच्या पाळीमध्ये अनियमितता असते। जनरली जेव्हा कुठल्याही मुलीला पाळी सुरू होते तेव्हा ती सुरू झाल्यानंतर ती रेग्युलराइज होण्यासाठी 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो। त्यानंतर ह्या पाळीचं जे नियमितता आहे ती प्रत्येक मुलीमध्ये वेगवेगळी असते, जसं की काही मुलींना 28 दिवसांना येते, काही मुलींना 30 दिवसांना, 35 दिवसांना, परंतु हा जो फॉर्मॅट आहे तो रेग्युलर फॉर्ममध्ये दिसून येतो। त्यामुळे पाळीमध्ये नियमितता नसेल तर याचं कारणसुद्धा PCOD असू शकतं। अनियमितता म्हणजे काय, तर 3 महिन्याला पाळी येत नाही किंवा दर 15 दिवसांना पाळी येते, तर ही अनियमितता तुम्हाला तुमच्या पाळीमध्ये दिसून येते, तर हे एक PCODचं लक्षण आहे। त्यानंतर PCOD आहे का नाही हे बघण्यासाठी जेव्हा तुम्ही रक्ताची चाचणी करता तेव्हा स्त्रियांमध्ये असणारे हॉर्मोन जसे LH आहे, FSH आहे, प्रोलॅक्टिन आहे, हे हॉर्मोनचं एक प्रकारचं बॅलन्स असतं। तर हे बॅलन्स बिघडलेलं दिसून येतं। म्हणजे LH FSHचा जो रेशो आहे तो 1:1 पाहिजे, तर LH खूप जास्ती झालेलं किंवा FSH खूप जास्ती झालेलं आणि LH खूप कमी, अशा पद्धतीचं इम्बॅलन्स तुम्हाला तुमच्या हॉर्मोन्समध्ये दिसून येतं। तर रक्ताच्या तपासणीमध्येच तुम्हाला हे कळून येतं, अन्यथा तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स हे रक्ताची तपासणी केल्याशिवाय कळत नाही। त्यानंतर अति किंवा खूप कमी प्रमाणात पाळीमध्ये असणारा रक्तस्राव हे सुद्धा PCOD PCOSचं एक लक्षण आहे। त्यानंतरचं लक्षण म्हणजे मूड स्विंग्स खूप जास्त दिसून येतात। अननेसेसरी तुम्हाला अपसेट झाल्यासारखं वाटणं, निराश झाल्यासारखं वाटणं, कोणाशी बोलावं न वाटणं, उगाचच चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला PCODमध्ये दिसून येतात। त्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा ॲक्नेस ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा PCODमध्ये दिसून येतात। वाढलेलं वजन किंवा खूप कमी झालेलं वजन ज्याला आपण थिन PCOD असं आपण म्हणतो, तर हे सुद्धा तुम्हाला PCODचं एक लक्षण असू शकतं। आता यावरचे उपाय आपण बघणार आहोत, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी प्रयत्न करणे। तर यामध्ये काय आहे की तुम्हाला प्रोसेस फूड, जंक फूड कमी करायचं आहे। त्यानंतर शारीरिक हालचाल ज्याच्यामुळे तुमच्या ग्लुकोजचं, साचलेल्या ग्लुकोजचं युटिलायझेशन होणार आहे, तर शारीरिक हालचाल तुम्हाला वाढवायची आहे। त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही PCODमध्ये असता तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं की PCOD हा डायबिटीसशी खूप जवळचा असणारा आजार आहे, त्यामुळे PCODमध्ये तुम्हाला साखर ही टोटली बंद करायची आहे। साखर जोपर्यंत तुम्ही बंद करणार नाहीत तोपर्यंत तुमचा PCOD हा नियंत्रणात येणं अशक्य आहे। त्यामुळे PCODमध्ये तुम्हाला
ॲडेड शुगर, आर्टिफिशियल शुगर या दोन्ही गोष्टींचा समावेश कम्प्लिटली बंद करायचा आहे. नॅचरल शुगर ज्यामध्ये आहे म्हणजे फळं आहेत, भाज्या आहेत किंवा पोळी आहे, भात आहे, कार्बोहायड्रेटयुक्त आहार आहे, तो तुम्ही आहारामध्ये ठेवू शकता, परंतु त्याचंसुद्धा प्रमाण नियंत्रणात करणं आवश्यक आहे. ताज्या अन्नाचं सेवन तुम्हाला वाढवायचं आहे. शिळं अन्न जसं की 3 तासापेक्षा ज्याला बनवून जास्त वेळ झालेला आहे असं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे. कारण की अशा पद्धतीने शिळं अन्न जर तुम्ही खाल्लं, हायली प्रोसेस फूड जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे एक विशिष्ट प्रकारची सूज किंवा शरीर एका विशिष्ट पद्धतीने त्या पदार्थाला रिस्पॉन्ड करतं. हा रिस्पॉन्स जो आहे तो वाढतो. तो रिस्पॉन्स वाढल्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारचं अन्न तुम्हाला शरीरामध्ये वाढवायचं नाही आहे. तर लो प्रोसेस फूड, घरी बनवलेलं ताजं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊन तुमचा PCOD निश्चितच रिव्हर्स होऊ शकतो. धन्यवाद. अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.